कन्नड तालुक्यातील मराठवाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेलगाव येथील काशी विश्वेश्वर संस्थान व नवनाथ आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळी काशी विश्वनाथ महादेवाचा अभिषेक, प्रवचन, हरिकीर्तन, गुरुपूजन, त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। हजारो भाविक वारकरी व गुरुबंधूंनी उपस्थित राहून गुरुदर्शन, गुरुपादपूजन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर जय गुरुदेवच्या जयघोषाने भक्तिमय झाला। कन्नड तालुक्यातील शेलगाव या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य दिव्य असे शेलगाव येथील आश्रम दयानंदजी महाराज यांच्या आश्रमामध्ये आज भव्य दिव्य असा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येने भक्त जे आहे बाबाजीकडनं आशीर्वाद घेताना या ठिकाणी दिसत आहे। आणि हा कार्यक्रम या ठिकाणी गुरुपूजन, महाप्रसाद आणि त्याच्यानंतर गुरुपाद्यपूजन ह्या विविध कार्यक्रमांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। स्टार महाराजसाठी सुनील वैद्य। घेन मी जन्म यासाठी देवा तुझे चरण सेवा साधावया, नामाचं कीर्तन संताचे पूजन घाले लोटांगण महाद्वारी, संताबिन प्रप्तीने अशी वेद देते गाई। माझे गुरु रामचंद्र महाराज मनुष्याचा उद्धार होण्याचा हा जे यासापासूनही परंपरा आलेली गुरु परंपरा, माझे सद्गुरू रामचंद्र महाराज जैसा मी समजता बसलो बरं का, त्यांचे ख्याती आणि तत्व राहतात। ज्या टायमाला समज एखादा व्यक्ती असते आणि त्याला जर कधी त्या डोंगरातून पलीकडे एखाद्या बाईला जायचं, त्या टायमाला तिला साथीदार लागत्या। जसं गुरु संघ असले तर ते साथीदार म्हणजे पुढे बरं का, ते रस्ता दाखवतात, मागे त्याचं संरक्षण करणारे असतात। बाबाजी वयाच्या किती वर्ष तुम्ही अध्यात्माकडे वळले? मला आता 55 म्हणजे 21 वर्ष झाले। मी 51 वर्ष झाले मला शेती सोडून, घर सोडून येथे, आणि जैन सेवा ही माझी बरं काय कायमची राहते। आज हजारो लोक त्या निमित्ताने येतात, अन्नदान होतं। त्यांना असा अनुभव इथं आल्यानंतर त्यांना अनुभूती मिळते, त्यांना समाधान मिळतं, याच्या मागचं रहस्य काय? नाही, आता हे जे लोक इतके जमा होतात की काहीतरी देव त्यांचं काही कल्याण करतो। मी शब्द देतो आणि देव करून घेतात। आपुल्या बळे नाही मी बोलता, सख्या कृपांता वाचत होती। महाराज लोक एक करतात बरं का। आता विश्वाला काय संदेश देणार तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त? विश्वाला तुम्ही काय संदेश देणार तुम्ही नाही दिला की बा समजतो गुरु बिना प्राप्तीने, आपण समजतो गुरुशिवाय राहायचं नाही। जसा मार्गदर्शन करणारा व्यक्ती असला बरं का, तर तो शेवट कुठेतरी जाऊ शकतो आणि स्वतःचा उद्धार करू शकतो। अशा ज्या प्रसंगामध्ये माझे जितके भक्त लोक नाशिक, निफाड, नांदेड, परभणी किंवा खानदेश, लांब लांबमधून 7 जिल्ह्यातून बरं का लोक येतात, आणि त्यांना मी एकच सांगतो की परमेश्वर कृपेना आपण भक्ती मार्ग करा। ज्या मनुष्यानं भक्ती केली तो मनुष्य वाया जात नाही बरं का। अशा ज्या प्रसंगामध्ये इथे आता तुम्ही पाहिले हजारो लोक आहे बरं का, आणि कोणी या आणि अन्नदान, ब्रह्मचार्य, संत संगदैवी गुण आणि शुद्ध अन्न वापरल्याच्या नंतर काय खायचं आणि काय प्यायचे याचे विचार करा। मनुष्याला समजा म्हणून उद्धारण्याचा खेळ जागा जी असेल तर संताच्या सहवासातच होते। म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळे बरं का लोक एका तत्वात राहतात, नियमात राहतात बरं का। साधारण जरी मुलं असले बरं का तत्वामध्ये, इथे संप्रदाय बरेचसे मुलं आहे, तुम्हाला चिट सापडणार नाही आणि कुठे गोंधळ नाही। आता तरुणांना काय संदेश देणार तुम्ही? नाही, तरुणाला मी एकच संदेश देणार की पहिले आपण शिक्षण शिका, मार्गदर्शन घ्या आणि नंतर गुरुच्या सहवासात राहा। शिक्षण घेतल्याशिवाय मार्गदर्शन होऊ शकत नाही बरं का, म्हणून गुरुचं मार्गदर्शन नंतर होईल बरं का, पण पहिले शिका आणि तत्वाच्या आणि गुरुच्या सहवासाचा म्हणजे उद्धार होईल बरोबर। अशा ज्या प्रसंगामध्ये म्हणून आपलं एक ही परंपरा कायमची राहा आणि मला जनतेची सेवा व्हावं इतकेच मागतो। पुढील कार्यक्रमात सुरुवात होतो। आज गुरुपौर्णिमा निमित्त धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज शेलगाव या ठिकाणी आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त काय काय कार्यक्रम घेतला आणि तुम्ही कुठून आलो? आम्ही पिशवरून आलेलो आहे।
आमचे 40 वर्षापासून बाबाशी संवाद झालेला आहे. बाबांनी आमचं घरातलं सगळं वातावरणातून इथं असताना तिथं सगळे काही हकीकत सांगितली. त्यापासून आम्हाला जसे आम्ही ज्ञानेश्वर माऊलीला मानतो तसे बाबाला ज्ञानेश्वर म्हणूनच माऊली मानतो. आज पण अंतर्ज्ञानाने त्यांनी आम्हाला प्रगट केलेले सांगा. तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येतात? 40 वर्षापासून. हो. आज काय काय कार्यक्रम या ठिकाणी झाले? आजचा म्हणजे आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला, सप्तपदी झाली, आपल्या पंक्ती झाल्या, आपलं पूजा झाली. तुमचं नाव सांगा. लक्ष्मण मुकुंदा चौधरी, किशोर. जालना, नांदेड, परभणी, बीड अशा विविध ठिकाणीहून या ठिकाणी भक्तगण आलेले. संभाजीनगर असेल, तिथून अहमदनगर असेल, अहिल्याबाई होळकर नगर असेल, विविध ठिकाणीहून या ठिकाणी भाविक येतात. पुणा, मुंबई इथले सुद्धा भक्तमंडळी बाबाजीची आहे. नाशिक आज महाप्रसादांचे आयोजन केलेलं आहे. या 4,000 म्हणजे 4,000 लोकांचा या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम केलेला होता आणि भक्त येतच राहणार आहे आणि ते 5 वाजे 6 वाजेपर्यंत हे असंच चालू राहणार. प्रत्येक गुरुवारी पण अशीच पंगत प्रत्येक गुरुवारी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे महाप्रसादाचा कार्यक्रम दर गुरुवारी या ठिकाणी चालत आलेला आहे. किती वर्षापासून इथे येतात? मी वयाच्या 12 वर्षापासून मी इथं बाबाजीचा भक्त झालो. याच्या अगोदर माझे वडील प्रकाश सांडू सोनवणे हे बाबाजीचे भक्त होते. त्यांना आज 45 ते 49 वर्ष झाले ते बाबाजीचे भक्त आहे. त्यांच्यासोबत वयाच्या 12व्या वर्षी मी इथं बाबाजीकडे आलो आणि बाबाजीकडे आल्याच्या नंतर मला खूप या ठिकाणी बाबाजीचं एक आगळं वेगळं हे जाणवलं आणि बाबाजीचे आम्ही तेव्हापासून तुकाराम महाराज असेल, एकनाथ महाराज, तसा पंढरीचा पांडुरंगा विठोबारायाला जसं आपण मानतो तसे आमचे विठोबारायाचं आहे. पंढरीची आमची हीच पंढरी या ठिकाणी आम्ही साजरी करतो. अशोक प्रकाशराव सोनवणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.